जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तुम्ही तुमच्या जुन्या लोकांसोबत, एखाद्या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांसोबत जर कधी मंदिरामध्ये पंक्तीला बसला असाल किंवा कधी हरिपाठाला बसला असाल तर ही ओळ नक्की ऐकली असेल की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या पंढरपुराचा इतिहास इतका प्राचीन आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय पंढरपुरात सापडलेल्या त्या मूर्त्यांवरून. मित्रांनो, मी घरी नाहीये, आपल्या रेग्युलर सेटअपमध्ये नाहीये, तुम्हाला दिसत असेल, पण मी आपल्या कामापासून लांब नाहीये. मी या ठिकाणी जिथं आलोय त्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान मला ही बातमी समजली. माफ करा जर तुम्हाला बाकीचा नॉलेज येत असेल तर फक्त मुद्द्यावरती लक्ष द्या. मला इथे येताना ती बातमी समजली की पंढरपुरामध्ये उत्खननामध्ये काही मूर्त्या सापडल्या आणि मी तात्काळ त्याच्यावरती विचार करायला, त्याच्यामध्ये रिसर्च करायला सुरुवात केली आणि मला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या ज्या मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. अगोदर सांगतो, मी काही न्यूज एजन्सीवर नाहीये की तुमच्यासमोर बातमी पोहोचवायला आलोय. बातमी तुम्हाला मिळालेली आहे, पण त्या बातमीच्या पलीकडे सुद्धा काही महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, ती मी तुम्हाला सांगायला आलोय. ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू का, पंढरपुरामध्ये या सापडलेल्या ज्या मूर्ती आहेत या कुठल्या आहेत, या कधी सालच्या आहेत, या कोणाच्या आहेत. आता या कोणाच्या आहेत त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह उठलंय. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्यातली एक मूर्ती ही व्यंकटेशाची आहे, एक मूर्ती विष्णूची आहे आणि एक महिषासुरमर्दिनीची आहे. विठ्ठलाची मूर्ती त्यामध्ये नाही, पण त्यातली एक मूर्ती कडेवरती हात ठेवून उभा आहे, त्यामुळे लोक म्हणतात की हीच ती विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे, चतुर्भुज विठ्ठलाची, जी त्या काळी आक्रमकांपासून लपवली होती. पण यामागे थोडा रिसर्च केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजते की ही जी मूर्ती सापडली आहे मित्रांनो, ही मूर्ती सोळखांबे मंडपाच्या जवळ सापडली आहे, त्या खालच्या त्या भुयारामध्ये सापडली. आणि हा जो मंडप आहे हा उत्तर पेशवाईमध्ये बांधलेला आहे, म्हणजे हा मुस्लिम आक्रमकांच्याही नंतर बांधलेला आहे. तर मग असा एक तर्क काढला जाऊ शकतो की आक्रमकांच्या वेळी ज्या मूर्ती लपवल्या गेल्या त्यापैकीची ही मूर्ती नाहीये. आता मित्रांनो, ही जी काही मूर्ती सापडली ती एका हिंदू देवतेची, देवांची आहे, मान्य आहे. पण आपला सर्वात महत्वाचा प्रश्न तर पुढे आहे. तो प्रश्न असा आहे की या मूर्त्या का बरं जमिनीच्या खाली लपवल्या गेल्या, का बरं त्या भुयारामध्ये लपवल्या गेल्या, ही वेळ हिंदू धर्मावरती का बरं आली, ही वेळ आपल्या संस्कृतीवरती का आली. तुम्ही इस्रायलचं उदाहरण घ्या. इस्रायल हा असा एकमेव देश आहे सध्या या जगामध्ये की जो इस्रायल स्वतःच्या धर्मासाठी, स्वतःच्या संस्कृतीसाठी आजही प्राणाचं बलिदान देतोय. त्याला माहितीये की एवढीशी जर जमीन आपल्या वाटेला आहे तीच या जगामध्ये आपल्या हक्काची जमीन आहे. जर इतर कुठं आपण राहायला गेलो तर आपल्या ज्यू लोकांना राहायला इतर कुठेही जमीन नाही. इस्रायल देशाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे की इस्रायल देश आजही स्वतःच्या संस्कृतीसाठी, स्वतःच्या धर्मासाठी लढतोय. आणि आपल्याला आपल्या देशामध्ये अशा जुन्या मूर्ती उत्खननात सापडतायत, याच्यावरून आपण आनंदी होण्यापेक्षा जरासं खचित झालं पाहिजे. कारण मित्रांनो, एकेकाळी या देशातून सोन्याचा धूर निघायचा, त्या देशातल्या हिंदू देवतांच्या मूर्ती आज जमिनीमध्ये गाडून ठेवलेल्या पाहायला मिळतात. पण ही वेळ त्या धर्मावरती कोणी आणली, का आली, याच्यावरती कोणी विचार करत नाहीये. ही मूर्ती कुठल्याही काळामध्ये जमिनीमध्ये पेरलेली असेल, कुठल्याही काळामध्ये त्या याच्यामध्ये लपवून ठेवलेली असेल, याला दोन कारण असू शकतात. एक तर ती कोणाच्या तरी भीतीनं लपवली आहे, किंवा एकतर ती पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने लपवली. म्हणजे अशी परंपरा असायची की जर जुनी मंदिरातली एखादी जुनी मूर्ती जर खराब झाली तर तिला रिनोव्हेशन करण्यासाठी जुनी मूर्ती नदीमध्ये टाकून दिली जायची किंवा ठेवली जायची एखाद्या ठिकाणी, नवीन मूर्ती बसवली जायची. जर हे कारण असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर एखाद्या आक्रमकाच्या भीतीनं, एखाद्या इंग्रज आक्रमकाच्या भीतीनं किंवा इतर कुठल्याही भीतीनं जर ह्या मंदिरातल्या, ह्या देवळातल्या मूर्त्या लपवल्या गेल्या असतील तर निश्चित चिंता करण्याची बाब आहे. बाकी या तीनही मूर्ती सोबत काही नाणी आणि पादुका सापडणे ही प्रचंड आनंदाची गोष्ट आहेच. कारण आता एक नवं वैभव आपल्याकडे जिवंत झालेलं आहे. आणि मला तर वाटतं की आता ही एक मूर्ती किंवा ह्या एका घटनेमुळं भरपूर ठिकाणी आणखी उत्खनन व्हायला हवं, आणखी तळघर आहेत का कुठे कुठल्या मंदिरामध्ये याची संशोधन व्हायला हवी. निश्चित काही ना काही आपल्याला अमूल्य ठेवा आपल्याला सापडू शकतो. आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जसं ज्ञानवापीसोबत झालं की ती लोक म्हटली इथं मस्जिद होती, मग आपल्याला कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करावं लागलं, पुरावे द्यावे लागले की नाही इथं मंदिरच होतं. तसं जर कोणी पंढरपुराच्या बाबतीत म्हटलं, आणि आता भरपूर लोक म्हणतात सुद्धा, जर कोणी म्हटलंच उद्या पंढरपुराच्या बाबतीत उठून की नाही इथं मंदिर नव्हतं, इथं अगोदर मस्जिद होती किंवा इथं आणखी कुठल्या धर्माचं प्रार्थनास्थळ होतं, ते पाडून मंदिर उभारलं गेलं, असं जर कोणी आरोप केला तर आपल्याला दाखवता येईल की बघा बाबांनो की तिथं जमिनीच्या वरच नाही तर जमिनीच्या खाली सुद्धा आमचे असण्याचे, अस्तित्वाचे पुरावे तिथं आहेत. हरकत नाही, अतिशय आनंदाची गोष्ट आहे जी या मूर्त्या सापडल्या. आता या मूर्त्यांचं पुढे काय होईल हे बघावं लागेल. माझं असं मत आहे की अतिशय उत्तम याचं संग्रहालयामध्ये अतिशय संगोपन करून ठेवावं, याचं संशोधन केलं जावं की या मूर्त्या कुठल्या काळातल्या आहेत, कोणी लपवल्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का, आणि त्यासहित तो इतिहास एखाद्या उत्तम संग्रहालयात किंवा एखाद्या ठिकाणी जपून ठेवावा. या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना होणं शक्य नाहीये असं मला वाटतं, कारण या मूर्तींचं
काही ना काही शरीराचा कुठला ना कुठला अंग भग्न झाला असेल, त्यामुळे याचं पुन्हा प्राणप्रतिष्ठापना होईल असं मला ते वाटत नाही, पण म्युझियम मध्ये ठेवायला काही हरकत नाही. बाकी या गोष्टीचा तुम्हाला आनंद झालाय का हे मला कमेंट करून कळवा. जर झाला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. असेच वेगवेगळे अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवरचे हे बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.